Okay, let's start with what I eat in a day during my pregnancy. So, as doctor suggested, त्यांनी मला एक चार्ट दिला होता बेसिकली. त्याच्यामध्ये सगळं मेन्शन केलं होतं. मी सगळंच फॉलो केलं त्यांच्या ह्याच्यानुसार असं नाही, पण जे महत्त्वाचं वाटलं ते केलं अकॉर्डिंग टू माय फर्स्ट प्रेग्नन्सी जर्नी. तर पहिली गोष्ट म्हणजे फर्स्ट प्रेग्नन्सी जर्नी वॉज व्हेरी स्मूथ बिकॉज आय वॉज, कारण त्यावेळेस मी एकटीच होते. काही जास्त म्हणजे एका छोट्या मुलाची जबाबदारी असणं आणि त्याच्यासोबत प्रेग्नन्सी असणं ही वेगळी गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस आपण एकटेच असतो त्यावेळेस ते काहीच नसतं की ओके स्वतःसाठी सगळं करायचं आहे, वेळ देऊन. म्हणजे काही असेल तर एक्सरसाइज करू शकत होते, वॉक करू शकत होते, ऑफिस व्यवस्थित चालत होतं. त्यामुळं ती प्रेग्नन्सी खूप स्मूथ होती. मला जास्त हर्डल्स नाही वाटले काही. प्रॉब्लेम्स होते फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये, पण प्रॉब्लेम्स अजून माझी हिस्ट्री थायरॉईडची आहे. फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये पण होती, ह्या प्रेग्नन्सीमध्ये पण आहे. त्यामुळं तो प्रॉब्लेम होता. ऑल्सो फर्स्ट प्रेग्नन्सीच्या वेळेस माझं वेट गेन त्यावेळेस पण खूप जास्त झालं होतं. कन्सीव्ह करताना काहीतरी 54-55 होतं अँड ऑन द डे ऑफ डिलिव्हरी इट वॉज 75. ह्यावेळेस पण ऑलमोस्ट तसंच आहे. कन्सीव्ह करताना 53 होतं आणि आता लास्ट वीकमध्ये डॉक्टरकडे गेलो होतो त्यावेळेस 74.6 होतं. तर थायरॉईडचा इश्यू असल्यामुळं मला वेटचं एवढं कधी काही टेन्शन नाही आलं, कारण वेट कमी करणं जास्त करणं हे आपल्या हातात असतं. कारण मी ते स्वतः केलेलं आहे, वेट लॉस आफ्टर माय फर्स्ट प्रेग्नन्सी. त्यामुळं मला त्याचं काही टेन्शन नाही आहे, वेट गेन जरी होत असेल तरी. त्यामुळं मी असा विचार करते की आता फर्स्ट प्रेग्नन्सीला मी खूप सारे प्रिकॉशन्स घेतले, खूप एक्सरसाइज केली, डेली वॉक केला 10,000 स्टेप अँड स्टील माझं सिझेरियन झालं. मग सिझेरियन झालं बिकॉज ऑफ वॉटर ब्लॉक. मी 19 एप्रिलला सकाळी काहीतरी डॉक्टरकडे जाऊन आले, दुपारी 3 वाजताच्या जाऊन आले, दुपारी 1-1:30 वाजता परत आले. आणि एप्रिलचा महिना होता त्यामुळे खूप ऊन होतं. मग बाहेरून जाऊन आल्यानंतर थंडगार पाणी पिलं मी माठातलं आणि उन्हातून आल्यामुळे थोडासा रेस्ट करायला सोफ्यावर पडले आणि मला तिथे झोप लागली. मग 3 वाजता मी एकदम जागी झाली की मी जेवायची आणि मला गोळ्या खायच्या आहेत. त्यामुळे गोळ्या खाण्यासाठी म्हणून जेवायला पाहिजे थोडंफार, म्हणून मी उठले आणि मी जात होते किचनकडे, तर एकदम वॉटर ब्रेक झाला. मी खूप घाबरले होते. माझी आई पण त्यावेळेस कोणाच्या तरी घरी गेली होती काहीतरी पापड वगैरे करायला. माझे बाबा घरी होते, माझे वडील घरी होते. मी त्यांना सांगितलं आईला बोलवा म्हणून वगैरे. मग ते जाऊन बोलवून घेऊन आले. सो शी सेड की इट्स टाईम टू गो टू द डॉक्टर. झालं. मग डॉक्टरकडे गेलो. जाईपर्यंत पुन्हा अर्धा तास होता. पाणी जातच होतं, लीक होत होतं तो वॉटर. तिथे गेल्यानंतर त्यांना सारख्या चेक करत होत्या बेबीचं हेड डाऊन होतं आहे की नाही वगैरे. त्याच्यामुळे आणि परत पाणी जास्त फ्लो होत होतं. मग विदिन 1 आवर डॉक्टरांनी मला सांगितलं की असंच जर वॉटर लीक होत राहिलं तर सगळं जर वॉटर संपलं तर बाळाला बाहेर येताना, इवन इफ आय गो फॉर द नॉर्मल डिलिव्हरी, बाळाला बाहेर येताना खूप त्रास होईल आणि काय डॅमेज वगैरे होण्याची शक्यता असते हेडला वगैरे. सो मी स्वतःच हा डिसिजन घेतला. माझे हजबंड त्यावेळेस पुण्यालाच होते, कारण त्या दिवशी डिलिव्हरी होईल असं काही फिक्स नव्हतं, कारण डॉक्टरने डेट दिली होती 29 एप्रिलचा वीक. त्यामुळं ही वॉज अबाउट टू कम नेक्स्ट वीक, त्यामुळे तो पण नव्हता सोबत. मग मी डिसिजन घेतलं की ठीक आहे, आय गो विथ द सिझेरियन. 9 months मी काढलेत. तर थोड्याशा वेळासाठी किंवा माझ्या नॉर्मल डिलिव्हरीसाठी मला ती रिस्क नव्हती घ्यायची. मग आय वेंट फॉर द सी सेक्शन. येस, दिस वॉज द जर्नी. सो खूप एक्सरसाइज वगैरे पण करत होते मी त्यावेळेस. आणि माझी प्रेग्नन्सी करोनामधली होती, 2020 फर्स्ट वेवला. आणि डिलिव्हरी माझी 2021 एप्रिलमधली आहे. आणि करोना असल्यामुळे घरीच होतो. खूप एक्सरसाइज, खूप काही बाहेरचं जंक वगैरेसुद्धा नव्हतं खाल्लं. घरीच बसून होते पूर्ण. ऑफिस घरातूनच सुरू होतं, एक्सरसाइज
आणि खूप हेल्दी फ्रूट्स वगैरे हे सगळं खाल्लं होतं, तरी पण माझं सी सेक्शन झालं. त्यामुळे ह्या सेकंड प्रेग्नन्सीत मी एवढी कॉशियस नव्हते स्वतःबद्दल, की मला काय खायचं आहे, काय नाही खायचं आहे, किंवा एक्सरसाइज करायची आहे, मला टाईम नाही भेटत आहे वगैरे, झोपेचं असू दे. म्हणजे ठीक आहे, म्हणजे असं म्हणू शकता की मी थोडंसं नेग्लेक्ट केलं ह्यावेळेस, कारण कुठेतरी मनात हे होतं की असंही सेकंड टाईम सिझेरियनच होणार आहे. मग तर मी फक्त वॉक करते आणि रोज हाफ ॲन आवर वॉक करते मी, सकाळी दुपारी संध्याकाळी. कधी कधी फक्त सकाळी होतो, कधी कधी फक्त संध्याकाळी होतो, अकॉर्डिंग टू माय टाईम. कारण सकाळी माझी मुलगी स्कूलला जाते, त्यामुळे सकाळी मला कधी टाईम भेटतो, कधी नाही भेटत. त्याच्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे, तिचं टिफिन, तिला आवरणं, ह्या सगळ्यामध्ये वेळ नाही भेटत. सो सकाळी नाही होत मला कधी कधी. पण त्याच्यानंतर 10 वाजेपर्यंत स्वतःचं आवरून वगैरे मला ऑफिस सुरू करायचं असतं. ऑफिस करत करत मग बाकीचं जेवण वगैरे करणं, हे सगळं केलं मी. त्यामुळं फर्स्ट 3 मंथ्स असं म्हणू शकता की मी जास्त काही प्रिकॉशनच नाही घेतल्या, किंवा जास्त काय म्हणतो आपण त्याला, जसं फर्स्ट प्रेग्नन्सीमध्ये आपण फर्स्ट 3 मंथ्स खूप कॉशियस राहतो, तसं मी काय एवढी जास्त कॉशियस नव्हते. आय वॉज फॉलोइंग माय डेली रुटीन विथ माय फर्स्ट बेबी, माय ऑफिस अँड माय होम. येस. अँड देन मग मी जेव्हा वर्क फ्रॉम होम करायला सुरुवात केली, मग मला थोडा टाईम भेटायला लागला घरी. तर मग मी तेव्हापासून थोडंसं सुरू केलं की ओके ठीक आहे, वॉक किंवा खाण्यापिण्याकडे लक्ष देणे, डॉक्टरांनी सांगितलं वगैरे तसं. तर थायरॉईड तर माझा फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये डिटेक्ट झाला होता, जेव्हा मी इनिशियल चेकअप केला तेव्हा. ऑल्सो ह्यावेळेस मी हे पण केलं आहे, काय ते इंजेक्शन्स कसले होते, B12च्या 5 इंजेक्शनचा कोर्स करायला लावला होता मला इनिशियल स्टेजमध्ये. एव्हरी ऑल्टरनेट डे असं करून 5 दिवस मला तो कोर्स करायला लावला होता इंजेक्शन्सचा. इट वॉज फॉर बेबीज हार्टबीट. येस. आणि थायरॉईड मला फर्स्ट प्रेग्नेन्सीमध्ये पण होता. त्याच्यानंतर मी काही चेक नाही केलं किंवा काही गोळ्या वगैरे नाही घेतल्या फर्स्ट प्रेग्नेन्सीनंतर. आफ्टर माय डिलेवरी मी कसल्या गोळ्या वगैरे नाही घेतल्या. इट वॉज इन कंट्रोल विथ माय डाएट इटसेल्फ. तर सेकंड प्रेग्नेन्सीमध्ये परत तो खूप वाढला. 10.4 और समथिंग होता फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये. फर्स्ट ट्रायमेस्टर नाही, बट इनिशियल स्टेज लाईक 1.5 मंथ प्रेग्नेंट असताना जेव्हा डॉक्टरचं चेकअप झालं तेव्हा त्याच्यात कळलं की ओके 10.4 आहे. मग डॉक्टर सजेस्टेड मी मेडिसिन ऑफ थायरॉईड विथ 50 mg डोस. येस. सो सकाळी उठल्या पहिली गोष्ट म्हणजे मला ती गोळी खायची असते, थायरॉक्झिन. 50 mg होती पहिला. नंतर हळूहळू ते थायरॉईड जास्त कंट्रोलमध्ये नाही आला, म्हणजे आला 3.4 असं समथिंग, पण तो काहीतरी स्टेजेस असतात त्याच्या. फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये एवढा असावा, सेकंड ट्रायमेस्टरमध्ये एवढा असावा, थर्ड ट्रायमेस्टरमध्ये एवढा असावा, असं काही असतं. सो त्यामुळं असं होतं की तो त्या लेवलमध्ये पर्टिक्युलर नाही आला. मग त्यांनी परत माझा डोस वाढवला सेकंड ट्रायमेस्टरमध्ये, पुन्हा थर्ड ट्रायमेस्टरमध्ये पण थोडा वाढवला. तर मी ते सगळं तुम्हाला शेअर करेनच हळूहळू. हे मी माझी ओव्हरऑल जर्नी शेअर करते आहे तुमच्यासोबत. आणि इनिशियल स्टेजला B12चे इंजेक्शन्स 5, देन थायरॉईड, आणि देन बाकीचे जनरल औषधं लाईक आयर्न टॅबलेट, फॉलिक ॲसिड टॅबलेट, कॅल्शियम टॅबलेट, ह्या सगळ्या टॅबलेट्स होत्या. आणि येस, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, मी पुण्यातच यावेळेस डिलिव्हरी करण्याचा डिसिजन घेतला होता मी आणि माझ्या हजबंडने. बिकॉज ह्यावेळेस माझ्या मुलीच्या स्कूलमुळे आम्हाला गावाकडे जाणं पॉसिबल नाही आहे, किंवा मम्मीच्या घरी मॅटर्नल होमला पण नाही जाऊ शकत आहे, कारण तिचं स्कूल खूप मिस होईल. त्यामुळे आम्ही हा डिसिजन घेतला की आम्ही इथेच डिलिव्हरी घेतली. आता ह्या वीकमध्ये तिला सुट्टी लागेल. ती आता LKGला आहे.
तर ह्या वीकपासून तिला सुट्टी लागेल आणि नेक्स्ट 2 वीक्समध्ये माझी डिलिव्हरी तर प्लॅन्ड आहेच. प्लॅन्ड ॲज इन डॉक्टर हॅज सजेस्टेड ओनली. त्यामुळं तिला सुट्टी लागेल. मग आता इथे माझ्या केअरसाठी माझी मावशी आली आहे. माझी मम्मी येऊ नाही शकली. त्याचं कारण तुम्हाला पुढे माझ्या ब्लॉग्समध्ये कळतच राहील हळूहळू. तर माझी मावशी आली माझ्या डिलिव्हरीसाठी इकडे आता. सो तिची मला खूप हेल्प होते आता. तर आता आजचा हा व्लॉग मी ठरवतो छोटा बनवेन, वॉट आय इट इन अ डे अँड ऑल. पण आता आय हॅव शेअर्ड माय ओवरऑल जर्नी विथ यू ऑफ माय फर्स्ट प्रेग्नन्सी अँड द सेकंड प्रेग्नन्सी. तर उद्यापासून आपण हळूहळू जे काय मी फॉलो केलं ड्युरिंग या प्रेग्नन्सी ते बघूयात. आणि आफ्टर डिलेवरी ऑफकोर्स एक्सपिरियन्सेस विथ बेबी केअर अँड हाऊज द एक्सपिरियन्स अँड एव्हरीथिंग, वी सी दॅट. ओके, थँक्यू गाईज.